नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे कपाशी पीक धोक्यात आलेलं आहे। महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस नाहीये। कापूस पिकाची वाढ देखील खुंटली आहे। पावसाअभावी कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे। रोगराईची भीती सध्या वाढलेली आहे, त्यामुळे देखील शेतकरी संकटात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कापसासाठी केलेला खर्च आता निघणार कसा? शेतकऱ्यांसमोर हा मोठा पेच आता निर्माण झालेला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे याचा परिणाम जो आहे तो आता शेती पिकांवरती होताना दिसून येत आहे। गेल्या महिन्याभरापासून लागवड केलेल्या कापूस पिकाची वाढ जी आहे ती खुंटली असल्याचे दिसून येत आहे। एकीकडे शेतकऱ्यांचा खर्च जो आहे तो दिवसांदिवस वाढत चाललेला आहे, कर्जाचा डोंगर वाढतोय, तर दुसरीकडे वरुणराजा बरसत नसल्यामुळे याचा परिणाम जो आहे तो आता या कापसावरती होताना दिसून येत आहे। जवळपास महिना उलटला तरी देखील कापसाची वाढ जी आहे ती होत नाही, त्यामुळे कापसाचे उत्पन्न येणार का नाही येणार अशी परिस्थिती जी आहे ती शेतकरी राजा वर्तवू लागला आहे। यावर्षी वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे आता याचा परिणाम जो होतो या शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्यावरती होताना दिसून येत आहे। जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार। चंद्र